अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आजपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे आणि जसं की मी तुम्हाला म्हणले होते मागच्या ब्लॉगमध्ये की श्रावणाला म्हणलं की आता इथून प्रत्येक सण चालू होणार. आता श्रावण सोमवार येणार, मग परत ज्योतीची पूजा असते, आपण ज्योतीची पूजा करतो आणि परत गणपती बाप्पा येणार, महालक्ष्मी येणार, मग नंतर दिवाळी येणार. म्हणजे आता इथून कंटिन्यू सण चालू असणार आहेत. तर छानपैकी मी आज साडी वेअर केली आहे. तर मी आज सकाळीच 3:30ला उठले पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आणि मग ब्रह्ममुहूर्तावरच मी देवाची पूजा पण केले. माझं 5:30 वाजेपर्यंत देवाची पूजा ते सगळी झाली होती. आता शुक्रवार आहे तर म्हणलं आईबाबांना मी सवाष्ण ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवलेलं आहे. तर सगळं झालं आहे स्वयंपाक आणि आता वाजले 11:30. तर माझं लवकरच झालं बिकॉज आमचा पण डबा होता तर त्याला पण द्यायचं होते पोळ्या, पुरणाच्या पोळ्या. तर त्यामुळे सगळं झालं आहे रेडी आणि पुरणाची पोळी खूप छान झाली आहे. कटाची आमटी पण खूप छान झाली आहे. कधीतरी मी जेव्हा नेक्स्ट टाइम आता परत कटाची आमटी करेल त्यावेळेस तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते बिकॉज मी कटाची आमटी एकदम वेगळ्या पद्धतीने करते पण खूप छान होती ती आमटी. तर यस, चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. ब्लॉग स्किप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आहे श्रावण शुक्रवार आणि मी पटकन जाते खाली. सर्वमंगल मांगल्य शरण्ये त्र्यंबके गौरी. माझी आत्ता देवाची पण पूजा झाली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर छानपैकी पूजा झाली. मस्तपैकी दारासमोर इथं रांगोळी काढली आहे आणि इथं छान असं पारिजातकाची फुलं पडत आहेत पाठीमागं. तर छानपैकी असं आवरली आहे. तर पटकन स्वयंपाक करते आणि नैवेद्याकडे आणि आरती करते. इकडे की झालं की पटपट घाल.
प्रसाद पण दिलेला आहे गाईनी अशा प्रकारे. आता कशाला उचलली आहे? भजी झाले, बाकी सगळं पिठं झालं, पुरण झाले, चटणी झाली, कोशिंबीर झाली. सोलापूर अंबाबाई सगळेच मी आलो बदामाची बनवून सगळे तर आता जस्ट आमची आरती झाली आहे आणि आता पहिल्यांदा अनुपला आणि बाबांना जेवायला देते आणि मग माझा तर आज उपवास आहे. अजून मला वैभवलक्ष्मीची पूजा करायची आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांचं पोटभर जेवण होते. तर वैभवलक्ष्मीसाठी वेगळं एक ताट काढून ठेवलं आहे. भरपूर मेस झाला आहे किचनमध्ये. फर्स्ट मी पहिला सगळं पुरणाच्या पोळ्या करून घेते आणि मग नंतर सगळं किचन ते पूर्ण क्लिनिंग करते. तर चला तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.